आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। चंद्रपूरच्या उत्पादन शुल्क अधीक्षकासह 3 अधिकारी एसबीच्या जाळ्यात। बियर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड हे 3 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। मंगळवार दिनांक 7 मे रोजी रात्री उशिरापर्यंत तिघांवरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांनी दिली। तक्रारदाराने नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बियर शॉपीच्या परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। दरम्यान खारोडे यांनी परवाना मंजूर करण्यासाठी स्वतःसह अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली। लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली। तक्रारीच्या आधारे चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। चेतन खारोडे आणि तिन्ही अधिकारी अलगद जाळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकाविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील पावले अतिशय सावधगिरीने उचलण्यात आली। ही कारवाई फत्ते करण्यासाठी 3 दिवसांचा सापळा रचण्यात आला होता। यामध्ये 24 एप्रिल 2024, 3 मे 2024, 7 मे 2024 अशी 3 वेळा पडताळणी करण्यात आली। यामध्ये लाच मागितल्याने जवळपास निश्चित झाल्याने अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 3ही अधिकारी अलगद जाळ्यात अडकले। अधीक्षक संजय पाटील यांच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली। दरम्यान दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी कार्यालय अधीक्षक अभय खाताड यांच्यामार्फत 1 लाख रुपयांची लाच स्वीकारली। त्या अनुषंगाने तिघांवरही कारवाई करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गोरेगावच्या तहसीलदारासह तिघांवर लाच प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।